शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद दिलं जाऊ शकते अशी चर्चा आहे। बीएमसी मध्ये आपल्या कोट्यातील प्रभाग समिती देणार का याकडे आता लक्ष असेल। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडलेली आहे। बीएमसी मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 7 प्रभाग समिती अध्यक्षपद देण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि या बैठकीनंतर मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद दिलं जाऊ शकते अशी देखील चर्चा होतीये। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद देऊ शकते, काय वाटतंय? दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित मुंबई महापालिका निवडणूक लढलेले आहेत, त्यामुळं मनसेला एक अपेक्षा होती की 3 स्वीकृत नगरसेवकांपैकी एक स्वीकृत नगरसेवक हे मनसेला दिलं जावं, परंतु तसं न होता प्रभाग समितीचं अध्यक्षपद हे शिवसेना ठाकरे गटाकडून मनसेला दिले जाण्याची शक्यता अधिक आहे। कारण शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला संख्याबळानुसार मुंबई महापालिकेतील 7 प्रभाग समित्या अध्यक्षपद येत आहेत आणि त्यानुसार त्यातील 1-2 प्रभाग समितीचे अध्यक्षपद हे मनसेला देण्यासंदर्भातली चर्चा सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते। आणि या संदर्भात यशवंत किल्लेदार जे मनसेचे गटनेते आहेत, त्याचबरोबर सुरज चव्हाण जे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आहेत, यांच्यामध्ये चर्चा झालेली पाहायला मिळते। त्यामध्ये संदीप देशपांडे देखील चर्चेमध्ये सहभागी होते। त्यामुळे एकीकडे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये दुरावा वाढत असल्याच्या चर्चा होत होत्या, परंतु दुसरीकडे प्रभाग समिती अध्यक्षपद देऊन हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असे एक शंका उपस्थित केली जाते। नक्कीच कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।